शिरपूर तालुक्यातील टेकवाडे भरवाडे शिवारातील शेतात कोरड्या विना कटड्याच्या विहिरीत अडकलेल्या बिबट्याची अखेर वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवित यशस्वी सुटका केली आहे। 13 डिसेंबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास बिबट्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। मात्र सुमारे 10 ते 12 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री 11:30 वाजच्या सुमारास बिबट्यास सुरक्षितपणे बाहेर काढण्यास वन विभागाला यश आले आहे। शिरपूर तालुक्यातील भरवाडे टेकवाडे शिवारात अन्न पाण्याच्या शोधात भटकणारा एक बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्याची घटना 13 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजच्या सुमारास उघडकीस आली। भरवाडे येथील रहिवासी दिलीप गिरधर पाटील यांच्या मालकीच्या अर्थे भरवाडे रस्त्यालगत शेतात कोरड्या विहिरीत हा बिबट्या अडकला होता। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला। सदर माहिती मिळताच वनक्षेत्र बोराळी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। बिबट्याची सुरक्षित सुटका करण्यासाठी तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले। सुरुवातीला जेसीबी मशीनच्या साहाय्याने लोखंडी पिंजरा विहिरीत उतरवून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र बिबट्या अत्यंत घाबरलेल्या व धास्तावलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्याने पशुधन विकास अधिकारी विखरण यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव रक्षक योगेश वरावडे यांच्या मदतीने डार्क गन वापरून बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले। त्यानंतर वनमजूर सुरेश पावरा व रतिलाल पावरा यांनी दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरून बेशुद्ध अवस्थेतील बिबट्याला सुरक्षितरित्या लोखंडी पिंजऱ्यात ठेवून विहिरीतून बाहेर काढण्यात आले। बिबट्याला बाहेर काढल्यानंतर तात्काळ प्रथमोपचार करण्यात आले। सध्या सदर बिबट्या सुरक्षित ठिकाणी वन विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली। हे रेस्क्यू ऑपरेशन बोर्डी प्रादेशिक वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी किरण गिरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। त्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुलदीप भामरे, वन्यजीव अभ्यासक योगेश वरावडे, प्राणीमित्र योगेश मोरे, वनपालक कपिल पाटील, रक्षक शंकर पावरा, तापीराम पावरा, अमित काशिदे, ज्ञानेश्वर शिरसाट, पोलीस पाटील भरवाडे, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अनिल जाधव, सतीश भामरे, दिनेश पावरा, सुरेश पावरा, बंशीलाल पावरा, वाहन चालक सचिन इशी तसेच भरवाडे येथील ग्रामस्थांनी मोलाची मदत केली। या यशस्वी रेस्क्यूमुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून वन विभागाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे।